करणार आपण वांग्याचं भरीत, ते पण चुलीवरचं. चला तर मग त्याला लागणार नवीन कांदा लागतो. कांदा, कोथिंबीर, लसूण आणि वांगे मोठमोठाले. सगळ्यात आधी आपण वांगे धुवून घेऊ. वांगे धुवून घेतले. आता मी ते असे चिरून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला लसूण भरायचं आहे. अशा प्रकारे सगळ्या वांग्यांमध्ये कट केलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण भरून घेऊया. बघा अशा प्रकारे सगळ्या वांग्यांमध्ये लसूण भरून घेतलं आहे. तर आता आपण चूल पेटवून घेऊया. चूल चांगली पेटून देऊ. आता आपली चूल पेटली. आता आपण हे लसूण लावलेले वांगे याच्यावर भुजायला ठेवून देऊ. आपले वांगे भुजतात तो पण आपण भरतासाठी लागणारे साहित्य आपण त्याची तयारी करूया. चला तर दोन्ही साईडने चांगले भुजून घ्यायचेत आपल्याला वांगे. अशा प्रकारे उलटी पालटी करून मी भुजून घेणार आहे वांगे. आता आपण टाकू 4-5 लसणाच्या पाकळ्या, त्याची 4-5 हिरव्या मिरच्या आणि जिरा. हे चांगलं खलबत्त्यामध्ये आपण कुटून घेऊ. आपलं ओबडधोबड लसणाची पेस्ट करून झाली आहे. काढून घेऊ आपण सगळी. आपले वांगे भुजून झाले. आता आपण काढून घेऊ. हाय गाईस, तर बघा वांगे सोलून घेतले आहे पूर्ण. आता एक ही मॅच करायची आपल्याला, एकजीव करून घ्यायची सगळं. अशा प्रकारे आपलं मॅच करून झालं आहे सगळं. आपण आता कढई तापत ठेवू. कढई तापत ठेवली आहे. आता आपण कढई तापून देऊ. कढई तापली. आता आपण तेल टाकून घेऊ त्याच्यात. दोन ते अडीच उबळे मी तेल टाकले. तेल आता आपलं चांगलंच आपले लसूण आणि हिरव्या मिरचीचं आपण ते ठेचून घेतलं होतं ते परत टाकून देऊ. चांगलं परतून घेऊ आपण. आता आपण त्याच्यात टाकू कांदा. कांदा पण चांगला परतून घेऊ. कांदा चांगला परतून घेऊ, लाल होऊन देऊ थोडा. आपला कांदा चांगला परतला. आता आपण त्याच्यात टाकू हळद, चवीनुसार मीठ. तर चांगलं मिक्स करून घेऊ. आता टाकू वांग्याचं ते मिक्स केलेलं ते टाकू याच्यामध्ये. ते चांगलं एकजीव करून घेऊ. पूर्ण मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊ पूर्ण. कांदा आणि ते सगळं वांग्याचं पूर्ण भरीत एकजीव करून घेऊ चांगला. आपण एक मिनिट आपण आहे ना जरा थोडंसं फ्राय करून घेऊ. चांगलं मिक्स करून घेऊ. फ्राय होऊन देऊ थोडंसं. आता टाकू कोथिंबीर. कोथिंबीर पण मिक्स करून घेऊ पूर्ण. अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत रेडी आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्या चंपाषष्ठीनिमित्त वांग्याचं भरीत रेडी आहे. नक्की करून बघा. कमेंट, लाईक करा आणि शेअर करा.